च्या माध्यमातून हा संघ जो एक लक्षात असू द्यात, मॅच चालू होण्या अगोदर पहिला बॉल पडण्या अगोदर दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू जो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. पहिला बॉल पडण्या अगोदर दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू हा आमच्यापर्यंत पाठवा, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कर्णधार लक्षात असू द्यात, आपला एक अतिरिक्त खेळाडू जो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. मॅच 6 ओव्हरची असेल. तर आज आपण पाहिलं तर फायनलचा दिवस टीम MS11 तारापूर आणि त्याच्या विपक्ष टीम मेट एंटरप्राइजेस उर्वी 11 हा संघ आपण मैदानात पाहतोय. या दोन टीम मधलं हे रणयुद्ध, या दोन टीम मधलं हे संघर्ष जो आपल्याला मैदानात दिसेल. दोन्ही टीम एक एक आपला अतिरिक्त प्रतिनिधी जो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. पुढचाच बॉल चितना एक जी काही सिंगल घेतली गेली, या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचं अकाउंट जे ओपन केलं जात आहे, धावसंख्या जी 0वरनं 1 वर जाऊन पोहोचते ती टीम MS11 तारापूर या टीमची. इलियास पठाण आणि राकेश प्रभू दोन बॅटर मैदानात आहेत. एक जी काही धाव घेतली ना ती थोडी रिस्की होती हेच म्हणावं लागेल, कारण की कदाचित धोका झाला असता. राकेश प्रभू देखील अर्ध्या क्रीजवर जाऊन थांबला होता, विचार केला, नंतर त्यानं पुढची धाव घेतली आणि मग या एकच्या मदतीनं ते खऱ्या अर्थानं अकाउंट खऱ्या अर्थानं ओपन केलं या टीमनं. टीम MS11 तारापूर एका बाजूने आपण टीम पाहतोय, त्याच्या विपक्ष टीम मेट एंटरप्राइजेस सुरवी 11 हा संघ मैदानात आहे. पालन पुढचा बॉल पुन्हा एकदा हा ट्रॅकर बॉल होता ज्यावरनं शरीराचा वेध घेतोय बॉल इलियास पठाण यांच्या शरीरावर जाऊन आदळला. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल. इलियास पठाण खूप सारं क्रिकेट टेनिस क्रिकेटला मात्र दिलं. इलियास पठाण यांनी देखील बरेचसे ओपनचे सातत्यानं टीम बांधणी त्यांच्याकडनं होत असते. तत्पूर्वी पालन पुढचा बॉल पुन्हा एकदा इलियास पठाणच्या विपक्षात. चांगला बॉल आहे. चित्न क्षेत्ररक्षक टिप एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता तो बॉलपर्यंत येऊन पोहोचते. बॉलची फेकी करेल, एकच धाव कंप्लीट होतीये. दोघांमधलं जे काही कम्युनिकेशन आहे ना ते प्रॉपर नव्हतं. इलियास पठाण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, पालननं नाकारलं. तत्पूर्वी जे सिंगल मिळते या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 वरनं 2 वर जाऊन पोहोचती आहे. ती टीम MS11 तारापूर या टीमची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक जे 30 सर्कलच्या बाहेर असतील. तर आपण पाहिलं तर या पहिल्या ओव्हरमधनं पालन जो बॉलिंगला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलने खेळलंय, जिथनं क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येऊन पोहोचेल. सिंगल कंप्लीट होती या सिंगलच्या मदतीनं 1 न धावसंख्या वाढतीये. 1 न वाढून जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर टीम MS तारापूर या टीमची. चांगली मॅच आपण मैदानातनं पाहतोय. चांगला खेळ आपल्याला मैदानातच्या दिवसातनं पाहायला मिळेल. प्रत्येक संघ तुल्यबल आहे, प्रत्येक संघ हा बेस्ट आहे आणि आजच्या लढती आहेत ना तर बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा पालन, मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद इलियास पठाण याला परतावं लागेल. पहिला हादरा बसतोय तो टीम MS11 तारापूर या टीमला. तर आपण पाहिलं तर सुमधुर संगीत मात्र ऐकवलं जात आहे. तत्पूर्वी पहिल्या ओव्हरचा ॲनालिसिस जर केला, पालनच्या ओव्हरचा ॲनालिसिस केला तर एक महत्त्वपूर्ण बॅटर ज्याला परतीच्या प्रवासाला जावं लागलं, इलियास पठाण सारखा एक विस्फोटक बॅटर जो परतीच्या प्रवासाला गेलाय. सेकंड ओव्हर करता बॉलिंग मार्कवरनं बॉलर जर आपण पाहिलं तर ऋषभ ज्याची वर्णी लागते या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता. समोर एक विस्फोटक बॅटर आहे राकेश प्रभूला आपण पाहतोय. सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट राकेश प्रभूकडनं
खेळलं जातं. बऱ्याचशा कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धांपर्यंत अधिराज्य गाजवत असतो तो राकेश प्रभू. स्ट्रायकर एंडवर आहे. त्याच्या विपक्षात आता मात्र ऋषभ जो गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल या ओव्हरमधनं. जर आपण आता दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ते 3 क्षेत्ररक्षक जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. बॉलिंग मार्कवरनं ऋषभ सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरचा जर पालनचा विचार केला तर पालननं 1 विकेट घेत मात्र 3 धावा ज्या फक्त आणि फक्त खर्ची केल्यात. मात्र सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं ऋषभ. पहिला बॉल राकेश प्रभूच्या विपक्षात. मात्र ती चांगली फिल्डिंग आणि खूप चांगली फेकी. कलेक्शन प्रॉपर होतं. लगेच बॉलची फेकी देखील आली आणि मग तिथनं एक धाव जी कंप्लीट केली आहे. राकेश प्रभूचा विचार केला तर पहिल्या ओव्हरपासून जर पाहिलं ना तर मोठ्या पटक्याकरता त्यांना प्रयत्न केला नाही आहे. म्हणजे जास्तीत जास्त सिंगल डबलला खूप जास्त महत्त्व हे राकेश प्रभूनं दिलं आहे. मात्र आज महत्त्वपूर्ण मॅच आहे. त्याला देखील मॅचचं महत्त्व माहिती आहे आणि सिंगल डबलला खूप जास्त महत्त्व देतो आहे. तत्पूर्वी नवीन बॅटर मैदानात आलाय. जर आपण पाहिलं तर नील आहे. नीम नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. नीमला आपण पाहतोय. नीमच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवरनं ऋषभ इथून पुढे 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं जी कंप्लीट करायची आहेत. पुढचा बॉल ऋषभ नीमच्या विपक्षात. मात्र पुढचाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप येतोय. चौकार बॉल नो देखील आहे. ऑफिशियल पंच चे चौकार दर्शवलाय. नो देखील आहे. हॅलो हा चौकार जो आला या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी स्कोर कार्डवर झपाट्यानं वेग पकडते. या 9 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. नो देखील आहे म्हणजे खऱ्या अर्थानं बोनसच भेटलाय. स्विचिटचा जो काही प्रयत्न केला त्यावरनं चौकार आला आणि नीम आपला पहिलाच बॉल खेळत होता आणि पहिल्याच बॉलवर स्विचेटचा प्रयत्न. चांगला प्रयत्न. तत्पूर्वी धावसंख्या 9 या धावसंख्येवर असताना 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. हे लक्षात असू द्यात. 25 मिनिटात तुमची 5 षटकं कंप्लीट करून अन्यथा जर झाली नाही तर 6व्या षटकातनं एक क्षेत्ररक्षक जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला जो बाहेरचा क्षेत्ररक्षक आहे जो 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. मात्र जिथनं पालन बॉलचा पाठलाग करतोय. क्षेत्ररक्षक आहे जो चेंडूची फेकी करतोय. धाव कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीनं फ्री हिटच्या बॉलचा तितकासा फायदा घेता आला नाही आहे. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढती. या डबल फिगर 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये टीम MS11 तारापूर. या टीमची राकेश प्रभू आणि नीम ही जोडी. 1 डाऊन बॅटर नीमला आपण पाहतोय. चौकार त्याच्या पाठमधनं आलाय. ऋषभ बॉलिंग ट्रॅकवरनं राकेश प्रभूच्या विपक्षात. पुढचा बॉल सावधरित्या मात्र हा फटका खेळलाय राकेश प्रभूनं. एक धाव सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढती. 1 न वाढून जाऊन पोहोचेल 11. नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचते धावसंख्याची टीम MS11 तारापूर या टीमची. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र नीम एका बाजूने अटॅक करतोय. आल्या पहिल्याच बॉलवर जो काही 9चा बॉल त्याला भेटला त्यावर त्यानं चौकार देखील खेचला. 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरनं. जर आपण पाहिलं तर ऋषभ बॉलचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू जे हाताळून झाले त्याच्याकडनं ते टोटल 3 बॉलचा खेळ झालाय. बॉल क्रमांक 4 पुढचा बॉल. मात्र पुढचा बॉल लगा तो आबाद नाही तो बरबाद या फटक्याचं वर्णनच आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं लाईक बाईज स्वरूपाने ऑफिशियल पंच यांनी दर्शवलं की सिंगल ची मिळती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती. या 12 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. राकेश प्रभू एका बाजूनी मोठ्या पटक्यांकरता प्रयत्न करत नाहीये. सिंगल डबलला खूप जास्त महत्त्व देतोय. सिंगल डबल जास्तीत जास्त तो घेण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल ऋषभ. जिथनं क्षेत्ररक्षक आहे त्याला टार्गेट केलं जात आहे. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती. जाऊन 13 या धावसंख्येवर पोहोचते. ऋषभचा विचार जर केला तर चांगली बॉलिंग ही ऋषभनं केली आहे. जर नोचा विचार जर सोडला तर खूप चांगली बॉलिंग ही ऋषभकडनं देखील झाली आहे. नेमच्या विपक्षात शेवटचा बॉल इथून पुढे असेल ऋषभ बॉलिंग मार्कवरनं नेमच्या विपक्षात.
हा ट्रॅकर बॉल होता, सॉफ्ट हँडलनं खेळलं, फक्त बॉलला त्या दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षकाला जी सिंगल होती फ्लंबल झाली, लगेच दुसरी सिंगलचं रूपांतर डबलमध्ये केलंय. हे क्रिकेट आहे, जिथे तुमची एक छोटीशी चुकी ना तिचं डबलमध्ये परिवर्तन केलंय. या 2 धावांनी धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे. ती 15 धावा, म्हणजे जवळ पहिले मोतीलालजी शहा यांच्या माध्यमातून हा संघ जो आपण पाहतोय टीम MS11 तारापूर, ही टीम 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत, हे लक्षात असू द्यात. अन्यथा तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 11 मिनिटात तुमची ही 2 षटकं झालेत, म्हणजे 1 मिनिटं जो तुम्हाला सध्या तरी एक्स्ट्रा आहे, हे लक्षात असू द्यात. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. स्ट्रायकर एंडवर बॅटर आलाय राकेश प्रभूला आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरता. त्याच्या हातातली जर बॅट आपण पाहिली तर जो ब्रँड आहे बॅटचा तो डबल आहे. वाड्यातनं 2 गोष्टी खूप फेमस आहेत, एक डबल एची बॅट जफरजी पटेल यांचा ब्रँड आणि एक वाड्याचा वाडा कोलम. तत्पूर्वी पालन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं षटक क्रमांक 2 आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय राकेश प्रभूच्या विपक्षात. जिथनं जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल सिंगल जी मिळतीये, या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये 16 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे टीम MS11 तारापूर या टीमची. पालनला जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातनं लगेच आला, त्याला देखील माहिती आहे राकेश प्रभूला लवकरात लवकर आपल्याला बाद करावं लागेल. या अनुषंगानं लगेच तिसऱ्या ओव्हर करता त्यानं स्वतःकडे चेंडू सुपूर्द करून घेतला. किमान 60 पर्यंत थांबवायचं आहे हा प्रयत्न आम्ही नक्की करू. टॉसबॉक्समधनं जेव्हा माझ्या समवेत जोडला गेला हा रिपोर्ट त्यानं तिथनं दिला होता टॉसबॉक्समधनं, तो पालन पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवरनं. पुढचा बॉल अगदी 6 ते 7 पावलांचा रनअप घेत पुढचा बॉल मात्र फटका सजवलाय क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक, त्यामधला गॅप बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. नीमच्या बॅटमधनं येतोय दर्जेदार चौकार. चौकार आलाय. एका बाजूनी जरी राकेश प्रभू स्लो खेळ करत असला, सिंगल डबलला महत्त्व देत असला, मात्र नीम आहे ना, नीम मात्र आक्रमक या भूमिकेतनं आहे. कारण की जिथे खराब बॉल भेटतो त्याचा समाचार तो नक्की घेतो. कारण की आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 चौकार नक्की आलेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर आता पालन आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल पालन टू नीम. हाफ ट्रॅकर अतिरिक्त उसळी होती, त्या बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल जाईल बॅक टू बॅक आलेला नीमच्या पाठमधनं दुसरा चौकार. जो पालनचा वेग आहे ना त्या वेगाचा फक्त आणि फक्त त्यानं वापर केलाय, चौकार येतोय. ते म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तेच मैदानात त्यानं दाखवलंय. बॉल गेलाय चौकारापर्यंत. या 4च्या मदतीनं धावसंख्या जी झपाट्यानं वेग पकडेल 24 धावा ऑनबोर्ड, 24 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र आता पालनला देखील विचार करावा लागलाय, कारण की सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार मात्र इथनं आलेत. आतापर्यंत जर विचार केला तर पालनच्या बॉलिंगचा अनालिसिस केला तर 3 चेंडू 9 धावा त्यांना आतापर्यंत खर्ची केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं. आता मात्र बॉलला उचललाय लॉंग ऑफ वरनं, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा 2 चौकारानंतर 1 षटकार नीमच्या बॅटमधनं आलाय. दर्जेदार प्रहार. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. त्या अर्थानं आक्रमक झालाय, कारण की सातत्यानं फटकेबाजी करतोय. म्हणजे पालन एक महत्वाचा एक मुख्य बॉलर आहे, त्याच्यावर देखील अटॅक होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं पालन. हा ट्रॅकर होता फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद, फरदावा लागेल बॅक टू डगआउट. मोठा हादरा बसतोय तो टीम MS11 तारापूर या टीमला. विकेट क्रमांक 2 बॅक टू डगआउट.
तुम्ही धावत या, तुमचा देखील वॉर्मअप होईल, हे लक्षात असू द्या. बॉलर जवळजवळ बाउंड्री लगत पोहोचतो तरी तिकडनं बॅटर येत नाही आहे. थोडी घाई करा. सर्वांचं सहकार्य आज खूप महत्त्वाचं आहे. बॅटर आउट झाल्यानंतर पॉवर प्लेच्या बाहेर जायच्या अगोदर तिकडनं बॅटर तयार होऊन आला पाहिजे, हे लक्षात असू द्या. पुढच्या वेळेला जर आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि पेनल्टी दिल्यानंतर तुम्ही हाय कोर्टात पण भांडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आयोजक स्ट्रिक आहेत. जिथनं नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता जर आपण पाहिलं तर पंकज आलाय. बॅटिंग करण्याकरता पंकजला आपण पाहतोय. पंकज आणि राकेश प्रभू जमेची बाजू खऱ्या अर्थाने MS11 तारापूर करता हीच असेल की एका बाजूने राकेश प्रभू अजून मैदानात आहे. तत्पूर्वी नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. जर आपण पाहिलं तर पंकज आलाय बॅटिंग करण्याकरता. पंकजच्या विपक्षात पालन आहे. पालननी देखील कित्येक उन्हाळे पावसाळे मात्र या क्रिकेटमधने पाहिलेत. जिथनं नीम अटॅक करत होता त्याला मात्र लगेच परतवलं. नवीन बॅटर पंकज आलाय. पंकजच्या विपक्षात पालन टू पंकज. फी फॅक्टर मैदानात ना. पुढचा बॉल चांगला बॉल होता. त्यावरनं टिपेक्सच्या कव्हरचा जो खेळाडू आहे त्यानं चेंडूची फेकी केली आहे. धाव कंप्लीट होती आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये. 1 न वाढून जाऊन पोहोचेल ती टोटल 31-31 धावा ऑन बोर्ड. 3 षटकांच्या अखेर 31 लागल्या स्कोर कार्डवर. चौथ्या षटका करता जिथनं जर आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक होईल. जिथनं जर आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातूनही बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. तर सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील वाढेल. आजचा फायनलचा दिवस आहे. आजचा सुट्टीचा दिवस आहे. रविवारचा दिवस आहे. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस जी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 31-31 धावा ऑन बोर्ड. चौथ्या षटका करता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आणायचा आहे. सो बॉलर इथून पुढे सज्ज होईल. या ओव्हर करता ऋषभला आणलं जात आहे. जर आपण पाहिलं तर ऋषभ देखील आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन समोर येतोय. आता धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 31 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पहिल्या 3 षटकांपर्यंत जर विचार केला तर पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सो बॉल पर्यंत येऊन पोहोचेल. धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 1 न जाऊन पोहोचेल ती टोटल 32-32 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. राकेश प्रभूला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. मात्र राकेश प्रभू 3 ओव्हर झाल्या जवळजवळ सिंगल डबलला महत्व देत मात्र आतापर्यंत खेळतोय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेचत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटनं जिथनं जर आपण पाहिलं राकेश प्रभू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलची फेकी करतोय. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये. 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. टीम MS11 तारापूर या टीमच्या वंदे मातरम प्रणाली आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पालघर तालुका प्रीमियर लीग. बॉल ऑफिशियल पंच दर्शवतायत नो बॉल असेल. नो बॉल दर्शवलाय ऑफिशियल पंच. तिथनं जर आपण पाहिलं तर एक नामी संधी आहे बॅटरला हात फ्री होऊन फ्री माइंडनं फटकेबाजी करण्याकरता. या बॉलवरनं पुढचा बॉल फुल टॉस होतो. त्या बॉलला परफेक्ट मिडल करता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 देखील कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. रिस्क घेत नाही आहे. राकेश प्रभू जर पाहिला ना तर पहिला जिथनं बॅटिंगला आला ना कोणत्याही प्रकारची जोखीम किंवा कोणत्याही प्रकारची तो रिस्क मात्र घेत नव्हता. या 2च्या मदतीनं धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचेल ती टोटल 36-36 धावा ऑन बोर्ड. टीम MS11 तारापूर. टीम जर आपण पाहिली मोतीलालजी शहा साहेबांची. पुढचा बॉल नॉन क्लेबल चेंडू. बॉल वाईट आहे. नियम क्रमांक 22 अवलोकन केलं जात आहे. वाईट बॉल करता जो नियम
या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती 37-37 धावा ज्या ऑन बोर्ड लागल्या टीम MS11 तारापूर या टीमच्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय बॉलर. जिथनं जर आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक त्यामधला गॅप आहे. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार येतोय चौकार पंकजच्या बॅटमधनं. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 न वाढती जाऊन पोहोचेल ती स्कोर कार्डवर. स्कोरर आम्हाला दर्शवतायत की 41-41 धावा. पंकज मात्र आक्रमक होतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता ज्याला लॉक केलंय क्षेत्ररक्षक त्याची केली निवड. फलंदाज बाद पंकज परतावं लागेल. विकेटचं पतंग विकेट क्रमांक 3 बॅक टू डगआउट. चला नवीन बॅटर लवकर या. नवीन बॅटर मैदानात या लवकर. चला येताना थोडं धावतच या. तुमचा देखील वॉर्मअप होईल. जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय. अल्केश मेहरला आपण पाहत. अर्केश मेहरला आपण पाहतोय. अर्केश मेहर आलाय नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या 41-41 धावा स्कोर कार्डवर आहेत MS11 तारापूर या टीमच्या. त्याच्या विपक्षात आपण टीम पाहतोय अमित एंटरप्राइजेस सुरवी 11 हा संघ. आजच्या दिवसातनं पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली आहे नॉकआउट राऊंड मधली. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगल्या लढत आजच्या दिवसातनं आपल्याला पाहायला मिळतील. चांगले सामने आजच्या दिवसातनं आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच तो प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून जोडला गेलाय. हळूहळू मात्र या मैदानाच्या दिशेने देखील येतील. पुढचाच बॉल मात्र बॉलला लॉक केलंय. आल्या आल्या परतावा लागेल. जसा आला तसाच गेलाय. बॅटर बाद फलंदाज परतावा लागेल. विकेटचं पतंग. चला नवीन बॅटर लगेच धावत यायचंय तिकडनं. येताना थोडी घाई.
ज्या राकेश प्रभूची गाडी घाटात लागली होती ती गाडी आता एक्सप्रेस वेला लागली आहे. 2 षटकार. चेंडू पाठवायचा आहे मैदानात. या 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी झपाट्यानं वेग पकडतीये. 55 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. जो राकेश प्रभू पहिल्या 3 ओव्हर शांत होता, पहिल्या 3 ओव्हरला मात्र सिंगलला त्यानं खूप जास्त महत्त्व दिलं. तो मात्र या ओव्हरमधनं मात्र आक्रमण 2 ब्लास्ट आतापर्यंत राकेश प्रभूच्या बॅटमधनं झालेत हेच म्हणावं लागेल. या 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. 55 धावा या ऑन बोर्ड लागल्यात. 55 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. राकेश प्रभूचा विचार केला तर मात्र पहिली 2 षटकं पालनची देखील जाऊन दिली, ऋषभ देखील त्याला देखील जाऊन दिलं. मात्र नंतर आक्रमण केलं जात आहे. बॉलरवर अक्षरशः तुटून पडतोय. मला अजूनही एक वाड्याची मॅच आठवते जिथे राकेश प्रभू बॅटिंगला होता आणि त्याच्यात 2 षटकारानंतर त्याच्यावर 11,000चं पारितोषिक लागलं होतं 3ऱ्या षटकाराकरता आणि राकेश प्रभूने तिथे तो षटकार मारला होता. ऐनशेतचं ते मैदान होतं वाड्यातलं आणि आता देखील 2 षटकार मारलेत आणि आजच्या दिवसातनं या सकाळच्या सत्रातनं पहिली षटकार हॅट्रिक जे राकेश प्रभूच्या नावावर जाईल का. मात्र इथनं पुढे बॉलर सज्ज होतोय. पुढचा बॉल राकेश प्रभूच्या विपक्षात. निहाल आहे बॉलिंग ट्रॅकवर ना. तेज तर्रार बॉल होता ज्यावरनं अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल राकेश प्रभूनं हेरलं होतं. त्या बॉल यष्टीरक्षक पालनपर्यंत जाऊन पोहोचला. बॉल वाईड असेल मात्र जर या वाईडच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये. 56 धावाच्या स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरनं आपण पाहतोय निहालला. मात्र राकेश प्रभू आजच्या दिवसातनं पहिली षटकार हॅट्रिकचा तो मान मिळवेल का. 56 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. निहालचा पुढचा बॉल मात्र पुढचाच बॉल जिथनं 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं दस्तक देत बॉलला पाठवलंय 1 बाउन्स. सीमारेषा पार येतोय राकेश प्रभूच्या बॅटमधनं. 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या जी झपाट्यानं वेग पकडतीये जाऊन पोहोचेल 60 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्या. टीम MS11 तारापूर हा संघ आपण पाहतोय. मोतीलालजी शहा साहेब यांचा हा संघ मात्र चांगली बॅटिंग जी त्यांच्याकडनं होतीये. जर आपण पाहिलं तर पालन अँड टीम मिथ एंटरप्राइजेस सुरभी 11 हा संघ मात्र पालन कर्णधाराच्या भूमिकेतनं आता त्याला देखील विचार करावा लागलाय. निहालवर जो अटॅक झालाय ना. पुढचाच बॉल पुन्हा एकदा चांगल्या बॉलची हाताळणी कमबॅक केलंय. नो डाऊट सिंगल कन्वर्ट होती या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 1 न वाढून जाऊन पोहोचेल 61 धावा. सकाळचं सत्र आहे. किमान 65 ते 70 धावा या चांगली टोटल म्हणावी लागेल. पालन अँड टीमकडे बॅटिंग अटॅक देखील आहे. मात्र जर आपण पाहिलं तर एक मोठ्या टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की करेल MS11 तारापूर हा संघ. एका बाजूने आपण पाहतोय मात्र बॅटिंग करण्याकरता आता बॅटर मात्र स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता जयेशला आपण पाहतोय. त्याच्या विपक्षात निहाल आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंजेस करावी लागेल कारण की डावकुरे आणि उजव्या हाताचा बॅटर मैदानात आहे. जेव्हा डावकुरे आणि उजव्या हाताचा बॅटर असतो जी क्षेत्ररक्षणाकरता थोडीशी डोकेदुखी ही नक्की असते. पुढचा बॉल चांगला बॉल जिथनं पडल्यानंतर पूर्णपणे बॅटरला बीट केलंय आणि षटक देखील संपतंय. म्हणजे 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 61 धावा. मात्र इथनं पुढे शेवटचं षटक असेल. चला लगेच बॉलिंग ट्रॅकवरनं बॉलर आणायचा आहे शेवटच्या ओव्हर करता. या शेवटच्या ओव्हर करता कोणाची निवड केली जाईल. या शेवटच्या ओव्हर करता कोणाला आणलं जाईल. म्हणजे शेवटचं षटक जे हाणामारीचं षटक अगदी या षटकाकरता जी कोणाची निवड केली जाईल. आपण स्पर्धा पाहतोय खऱ्या अर्थाने एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून वंदे मातरम प्रणाली आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं एक दिमागदार आणि एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. तत्पूर्वी बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 6 करता मात्र बॉलर सज्ज केला जाईल इथनं पुढे बॉलिंग करण्याकरता.
कौस्तुभ आलाय बॉलिंग करण्याकरता या शेवटच्या षटकाकरता ज्याची वर्णी लागली आहे. कौस्तुभ आलाय. कौस्तुभला इथनं पुढे बॉलिंग करावी लागेल. कौस्तुभला इथनं पुढे जो धावसंख्येचा जो काही जास्त टार्गेट लागलंय ते थोडं 61 झाल्यात. 61 शेवटचं षटक आहे. टाइम बरोबर आहे. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकाकरता राकेश प्रभू आहे. त्याच्या विपक्षात मात्र कौस्तुभची आता खऱ्या अर्थानं सत्व परीक्षा आहे. पहिला बॉल राकेश प्रभूच्या विपक्षात हाफ ट्रॅकर बॉल होता ज्याला आडवा पाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? मात्र एकच सिंगल मिळते. या सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 62 62 धावा ऑन बोर्ड स्कोर कार्डवर लागला. आडव्या बॅटनं जो फटका खेळला राकेश प्रभूनं, मात्र पाचव्या षटकातनं जो राकेश प्रभू आक्रमक झाला. धावसंख्या चांगल्या टोटल पर्यंत आता सध्या तरी आहे. 62 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजून इथने 5 बॉल असतील बॉलरकडनं. बॉलरला आपण जर पाहिलं तर कौस्तुभ आहे गोलंदाजी ट्रॅकवरनं. कौस्तुभवर जबाबदारी आहे. कौस्तुभला आता चांगली बॉलिंग करावी लागेल हेच मी म्हणेन, कारण की जो काही जास्तीचा स्कोर झालाय ना तो कुठेतरी थांबवायचा प्रयत्न हा कौस्तुभला करावा लागेल. बॅटर आहे स्ट्रायकर एंडवर. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय कौस्तुभ. अप्रतिम फिंगरला रोल करत या बॉलची हाताळणी केली आणि फलंदाज ज्याला परतावं लागलंय. विकेटचं पतंग होतंय. बॅक टू डगआउट. मोठा हादरा बसतोय टीम MS11 तारापूर या टीमला. चला नवीन बॅटर लवकर धावत या. मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव आणि त्याच्या विपक्षात टीम हंशी उनबट कौशल नांदगाव हौशी नांदगाव. पुढचा बॉल जिथनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी करेल. लॉंग ऑनचं जे क्षेत्र होतं त्या क्षेत्रातनं बॉलची फेकी आली आहे. राकेश प्रभू पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर येईल. आता बॅटिंग करण्याकरता धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 63 धावा ज्या ऑन बोर्ड लागल्यात. राकेश प्रभूचं एकच टार्गेट असेल. इथनं किमान 10 धावा तरी जोडल्या गेल्या पाहिजेत. या अनुषंगाने तो नक्की प्रयत्न करेल. बॉलिंग ट्रॅकवरनं आहे कौस्तुभ. शेवटचे त्याच्या गोलंदाजीतनं 3 बॉल आहेत. या 3 बॉलचा समोर आता सामना करण्याकरता सज्ज होतोय एक विस्फोटक बॅटर राकेश प्रभू. पुढचा बॉल च्यावरनं कॅप काढण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारची धाव घेणार नाहीये. त्याला माहिती आहे मला जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहावं लागेल. त्याला माहिती आहे जास्तीत जास्त धावा इथनं करायच्या आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत या शेवटच्या 2 बॉलवर, म्हणून तो मैदानात राहिला. इथनं पुढे येणारे 2 बॉल आणि 2 बॉलचा जर विचार केला तर राकेश प्रभू बॅटिंग करण्याकरता सज्ज होतोय. बॉल क्रमांक 5. पुढचा बॉल राकेश प्रभूच्या बॅटमधनं खूप दूरवर हाय अँड हँडसम येतोय राकेश प्रभूच्या बॅटमधनं. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 69 69 धावा ऑन बोर्ड लागल्यात. मात्र इथनं पुढे जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल शेवटचा चेंडू इथनं शिल्लक असेल. पहिल्या इनिंग मधनं इथनं पूर्णविराम बसेल. या पूर्णविराम बसण्या अगोदर एक चेंडू हाताळावा लागेल. म्हणजे जी काही बॅटिंग सध्या MS11 तारापूर करतोय, जी टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग आहे आणि राकेश प्रभू असेल. शेवटच्या बॉलची हाताळणी केली जाईल. कौस्तुभला आपण पाहतोय. पुढचा बॉल राकेश प्रभूच्या विपक्षात. चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. जो झंझावत होता राकेश प्रभूचा तो मात्र थांबवला जातोय. शेवटच्या बॉलला का होईना मात्र विकेट मिळतीये. राकेश प्रभू बॅक टू डगआउट. एका इनिंगचा खेळ संपलाय. एका इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 69 धावा. म्हणजे विजयाकरता 70 धावांपर्यंत हे जावं लागेल. टीम मित एंटरप्राइजेस उर्वी 11 या टीमला 70 धावांचं लक्ष असेल. येणारी 6 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील त्या 70.
आणि नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्समधनं होईल. टीम बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव आणि त्याच्या विपक्ष टीम हौशी नांदगाव, या दोन टीममधला तो टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये आमचे सिनियर कॉमेंटेटर्स दीपक सर त्या ठिकाणी या टॉस बॉक्समधनं जोडले जातील या नेक्स्ट मॅचच्या टॉस करण्याकरता. ओव्हर टू दीपक सर. कर्णधार लवकर या. नेक्स्ट मॅच कर्णधार लवकर या टॉस बॉक्समध्ये दीपक सर जोडले जातील. ओव्हर टू दीपक सर. धन्यवाद. खूप वर्षांतर भेट झाली. मागेल्या प्रीमियर नंतर आपण भेटलो, सातत्य पण असतोय. चला या फिल्डिंगला लवकर यायचं आहे. आणि दोन्ही कर्णधार या. एका साईडला हौशी नांदगाव आणि कुशल इनन उनबाट, आणि दुसरा संघ तुम्ही बघत आहात तो बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव. चला या दोन्ही कॅप्टन अगोदरच आपण सांगितलं की आपल्याला यायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं. जर झालं नाही तर बाकी सर्व बसलेत. आमचे या संपूर्ण PTPचे अध्यक्ष आदरणीय स्वप्नजी घरात, आमचे सेक्रेटरी आणि खजिनदार बघायला मिळतात निरंजनजी. चला 70 धाव तुम्हाला करायचे आहेत. चला चला या बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव कर्णधार आणि फिल्डिंग करायची लावून घेतला. लवकर या 70चे. आणि दुसऱ्या साईडला कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते कुशल इनवन उनबाट आणि हौशी नांदगाव, असं दोन गावा मिळून तो संघ घेतला असं नामांकन आहे. चला या आपण अगोदर सांगितलं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचे आहेत. आणि चला बॅट्समन देखील लवकर पाठवा. प्रत्येक वेळ महत्वाची आहे आपल्याला शेवटचं. आणि मनोज पिल्ले आमचे जुने ब्रिजाईचे खेळाडू, आपण या आपल्याकडून नाणेफेक करतो या सामन्याची. हा चला बिरसा मुंडा कर्णधार या. समोरचे कर्णधार आलेले आहेत. हा मॅच संपून जर समजा 5 मिनिटं झाले, दोन्ही संघाचे कर्णधार नसतील तर इथे बाकी एक षटक कमी करण्यात येईल. आमचे या म्हणजे आमच्या चला बॅट्समन चला पिंटा पाठवा आपले फलंदाज. 70 धावा तुम्हाला करायचे आहेत. बिरसा मुंडा आणि हौशी नांदगाव कडे आलेत का? ओके या नाणेफेक. मनोज पिल्लेजी या 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 मनोज आपण टॉस करूया. चला आमच्या धडाडीचे ब्रिजाई संघाचे अष्टपैलू खेळाडू मनोज पिल्ले हे आपल्या हे जोडतात. हा आहेत ना कर्णधार आपण बघत आहात. निखिल आलेत नाणेफेकीसाठी. काय क्लास दर्जेदार फलंदाजी आपण बघितली. सुदेश या. एका साईडला तुम्हाला बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगावचे कर्णधार बघायला मिळत आहेत. अप्रतिम आणि मनोज पिल्ले आपल्याला बघत आहात. मागील कंटिन्यू आमच्याशी जॉईन आहेत. चला फिल्डिंग लावायचे लवकर. बॅट्समन दोन गेलेत. नाणेफेक होते. या योगेश या लवकर. यस दोन्ही हे एकाच संघातले खेळणारे खेळाडू एकमेकाविरुद्ध आज खेळायला पाहायला मिळेल. एका साईडला योगेश आणि एका साईडला निखिल. चला हे टॉस जिंकलेत. काय घेणार आपण? हौशी नांदगाव आणि एका साईडला कौशल 11. पहिले आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. काही बदल आहे की तोच संघ त्या दिवशी खेळलेला? तोच संघ असेल, काही बदल नाही. ओके आपली फलंदाजी बिरसा मुंडा. एनिवे फलंदाजी देखील आपण मॅच जिंकलेत. फिल्डिंग मध्ये देखील मॅच जिंकलेत. किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 65-70 पर्यंत धावा करायचा प्रयत्न करू.
ओके, आणि काही बदल आहेत? नाही ते संघ आहे. ओके, दोघांना ऑल द बेस्ट. एका निखिल आणि एका जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 70 धावा विजयासाठी करायच्या आहेत. अन्यथा रणजी खेळताना पुढे खूप बघितलं असं अनेक मैदाने, अनेक राज्य गाजवणारा हा खेळाडू लेदर क्रिकेटमधला, आणि खास करून एक वेगळी ओळख तुम्हाला डी.वाय. पाटील इथे गेलात की राकेश प्रभूचं नाव घेतलं की गार्डनर पासून तर कोणत्या प्रत्येक स्टॉपपर्यंत नाव माहिती असणारा खेळाडू. ओहो हो, मैंने पहले ही दोहराया था कि इनके पास काबिलियत है, गेंद को घुमाना जानते, जिस रस्सी खींचेंगे भवरा घुमाएंगे, इस तरफ से घुमाने की आदत उनको लग पड़ी है. व्हाट अ टॅलेंट. आणि म्हणूनच या खेळाडूला बघितलंय. पण माणसाला इंजुरी आणि ॲक्सिडेंट काय करू शकते. आणि त्यांनी काल सुंदर मला एक वाक्य सांगितलं की जे पूर्वीच्या काळामध्ये आपण 8 संघ जे आपण ऑनली फॉर आपल्या गावातले पॅकर या एरियातले बघायचे आणि म्हणून लोक यायचे, कुणाचं तसं क्रिकेट बघावं का, बऱ्याच लोकांचं खंत होतं. आणि त्यानंतर ब्रिजेसची लाईव्ह टाका की ब्रिजेसनी खेळाडू काय असायला पाहिजे आणि खेळाडूने काय अफर्ट द्यायला पाहिजे. का सुंदर बाईट दोन बघायला मिळत. इथे बाकी रिव्हर्स पाऊ झेल सुटतोय, झेल सुटतोय. अरे त्याने इथे बाकी बघितलं गलीच्या रिझनला सोपा चान्स होता, झेल सुटला, कॅचेस विन द मॅचेस. कारण आपण जर बघितलं प्रेमित जर मैदानावर आहे तर 4 बाईटने खेळणारा हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. बघा बाउंड्री गेल्यानंतर देखील प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीत टाकण्याचा आणि का मला मोठं नाव म्हटलं जातात. MS11 मोतीलाल आपण बघत आहात, त्यांचा स्वतःचा संघ जाई संघाला ज्याने प्रताप स्वतः आणला तो हा संघ मालक तुम्हाला बघायला मिळतो. पुनश्च राकेश प्रभू. आता बाकी फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो निशान नावाचा खेळाडू. सरळ चेंडू टटवला आहे, काय क्लेवर शॉट बघायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझनला सरळ चेंडू जातोय सीमा पलीकडे, दंडन करताना 4 धावा. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची हे जर बघायचं असेल तर ह्या फलंदाजाकडनं बघायचं. जरी तुमचा इन द एअर असेल आणि तुम्ही खेळाडूच्या पुढे जर हा चेंडू गेला तर एक दर्जेदार फटका तुम्हाला बघायला मिळतो. तर पहिलं षटक संपलं आणि फटका धावसंख्या लागते ती 10. 10 म्हणजे मनोज म्हणाल ना तर पॉवर प्लेचं चांगलं षटक आहे. 10 धावा इज ओके षटक. तुम्ही 15, 16, 17, 18 पुढे गेला की ते महागडं षटक. आता बाकी अजून एक फायदा होईल की तुमचा तिसरा खेळाडू सर्कलच्या बाहेर जाईल. पहिल्या मॅन्डेटरीमध्ये 2, दुसऱ्या मॅन्डेटरीमध्ये 3 आणि त्यानंतर बाकी तुम्हाला 5-4चं कॉम्बिनेशन बघायला मिळेल. पहिलं षटक संपलं, 10 धावा. आता इथून उर्वरित चेंडू उरले 30 आणि धावा करायच्या 60, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2. जाऊया उर्वी डीजेच्या सुंदर संगीत रजनीकडे. कशी वापरावी, माणसाने कुठे थांबावं, थांबला आणि एक जो गोलंदाज मिळाला त्याच्यावर फुल पॉवरफुल हिट केला आणि मग बघता बघता जे त्यांना धावा होत्या 70 धावा बघितल्या. आता बाकी तुम्हाला फलंदाज बघायला मिळते तो प्रथमेश गुड्डू. याच मैदानावर प्रॅक्टिस करणारा, वंदे मातरम संघाला असंख्य सामने जिंकून देताना हा फोफरन गावचा खेळाडू झालेला. आता नुकत्याच स्पर्धेमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण त्याच्याकडे पाहिली आणि ती स्पर्धा होती निलेश मोती चषक. तिथे प्रभू खेळायचा. दुसऱ्या साईडला बघायला गेला निलेश फायटर, जिथे प्रीतम बारीक खेळायला. ही पॅकर संघ फक्त पारगड डाणूची असायची आणि त्यावेळेस देखील वंदे मातरम आपला दण डाणं चमकवताना, काय सुंदर क्रिकेट खेळताना असंख्य क्रिकेटपटू ज्या वंदे मातरमने आम्हाला दिलेत. गरज आहे मोठ्या भागीदारीची, गरज आहे या षटकात धावा येण्याची. कारण पॉवर प्लेचं षटक हरिकेश पुन्हा एकदा लिफ्टा मोहर्जीकडे मारा करतात. चेंडू टटवला आहे, उत्कृष्ट
एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू जातो. इथे बाकी क्षेत्ररक्षण होते, अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. आणि इथे बाकी धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते 11. विजयासाठी 70 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि जे 3 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, एक तुम्हाला बघायला तो ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला, एक तुम्हाला बघायला मिळतो मिड विकेटला, आणि एक तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे लॉंग ऑनला. अशा 3 खेळाडू बाहेर, बाकी खेळाडू सर्कलच्या थर्ड मॅन, गली, पॉईंट, शॉर्ट मिड ऑफ, आणि एक तुम्हाला बघायला मिळतो फाईन लेगला, आणि दुसरा खेळाडू बघायला मिळतो तो स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेग. पुन्हा हरिकेश आपल्या सर्कलला पुढचा चेंडू, निशान वळमानी, आणि चेंडू खेळला आहे, सरळ चेंडू जातोय डी स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आणि या 2 धावांनी जर विचार केला तर 13 धावा या फलकावर लागल्या जातात. काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. यानंतर बाकी तुम्ही बघणार उनबाट, कुशल इलेव्हन उनबाट आणि हौशी नांदगाव विरुद्ध बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव. काय बेटेगाव संघाने देखील सुंदर फलंदाजी करताना आपण पाहिलं. भावेश पटेल यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. ऑफसाईड ऑफ टर्म, खूपच बाहेर जातोय, पंच दोन्ही हात बाहेर काढतात आणि म्हणतात की दिस इज व्हाईट बॉल. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते, 14 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. काय विक्रम आहे त्या स्पर्धेचा. झेल घेतलाय स्वप्नेल, व्हॉट अ कॅच ईशान टायगरकडनं, आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट झेल कालच्या दिवसात. चेंडू टटवला, इथे बाकी चेंडू जातोय, पुन्हा अक्षयच्या हातामध्ये जातोय आणि गुड कॅच, दिस इज गुड फिल्डर त्याला म्हटलं जात आहे. आपण क्रिकेटच्या विश्वामध्ये बकेट हा शब्द कधी ऐकला नसेल, पण मॅकमिलनला वापरला गेला. ॲलन डोनाल्ड पॉलॅक नावाच्या खेळाडूचे दुसऱ्या स्लिपमध्ये तिसरा स्लिप मॅकमिलन नावाचा खेळाडू राहायचा आणि लिहिलं व्यापार. एवढे मोठे हात होते हो, एखाद्या फुटबॉलच्या गोलकीपरचे ग्लोव्ज एवढे मोठं त्याचे मोठं बघायला. आणि क्रिकेट इतिहासामध्ये बकेट शब्द हा त्याच्यासाठी वापरला, कारण त्याच्या हातामध्ये चेंडू तो लिंबू सारखा जायचा म्हणून त्याला बकेट म्हटलं गेलं. गुड फिल्डिंग, 2 कॅच घेते तो. ओपनिंग जोडी मैदानाच्या बाहेर जातो. पहिला गेला प्रेमित, दुसरा गेला निशान वनमाळी. मॅन फॉर्म आपण बघा उंबरचा खेळाडू. आता बाकी तुम्हाला पाहायला मिळतो तो खेळाडू तो म्हणजे निश्चितच बॅट्समन कोण आहे. चला, मयूर नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला म्हटलं. 70 धावा पहिल्या सत्रात जर पाहिलं थोड्याशा महागड्या वाटतात. इथे चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकात 10 धावा गेल्या, नंतर दुसऱ्या षटकाला पहिल्याच चेंडूवर कॅच घेतला गेला. पुन्हा एकदा बघितलं अक्षय आरेकर, दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा गडी बाद केला, बाद झाला निशान वनमाळी. तर अशा पद्धतीने 2 गडी तंबूत परतलेत आणि फलकात धावसंख्या लागली ती 14. पुन्हा हरिकेश गोलंदाजी करतोय. पुन्हा ड्राईव्ह बघायला मिळते. इथे थर्ड जातो पॉईंटच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला. साकीर मुल्ला आहेत मला वाटतं तिकडे फिल्डिंगला. यस, साकीर मुल्ला आपण बघतात. मिस्टर साकीर मुल्ला आता विवाहबद्ध झाले, 2च महिने झालेत आणि खरोखर उत्कृष्ट क्रिकेटर, चांगला नेचर आणि चांगला मित्राचा दावेदार असणारा हा मित्र तुम्हाला बघायला मिळतो, ज्याने अंडरआर्म पासून ओव्हरआर्ममध्ये उत्कृष्ट खेळ करतात असंख्य सामने आपण गाजवलेत. आता आपण बघत आहात मयूर नावाचा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे आणि आता गरज आहे एका भागीदारीची आणि एका कोणत्या तरी एका खेळाडूला मोठी इनिंग खेळण्याची. हरिकेश वाडा बॉलिंग, काय दर्जेदार गोलंदाजी हाताळताना अनुभवाचं भांडार आहे हो राकेश प्रभूंकडे. कोणत्या गोलंदाज कसं वापरावं. पुन्हा चेंडू केला आहे. खेळवा बॅटर पासून लांब ठेवला जातो. एक चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरकते आणि विचार केला तर एका धावाने धावसंख्या होते. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकाच्या समापनानंतर आपण बघितलं उर्वी संघाची धावसंख्या झाली ती 16. 2 गडी बाद. विजयासाठी 70 धावा करायचे. आणि जाऊया उर्वी डीजेच्या एका सुंदर संगीताकडे. चला तर 70 धावा विजयासाठी कडे मिथ एंटरप्राइजेस उर्वी 11 संघाला. मिथ एंटरप्राइजेस 70 धावा विजयासाठी कडे 2 षटकं झाली, 16 धावा आणि 2 गडी बाद केले. बघूया राकेश भाऊ तिसऱ्या षटक हाताळतात. आता बाकी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपलाय. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत बघायला मिळतात. फाईन लेग, थर्ड मॅन, गली, पॉईंट हे 4 खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये बघायला मिळतात. ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2 असे 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवर तैनात होताना पाहायला मिळतात. राकेश प्रभू आपल्या सर्कलला पुढचा चेंडू.
ओहो हो इंडिया रे इलियास परत स्वतः जात आहेत आणि इथे बाकी तिसरा विकेट तंबूत परततोय. इथे बाकी भगदड होते, थोडा संकटात सापडलाय आणि आता बाकी संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणाला तरी निश्चितच मग काल हो जशा पद्धतीने महाभारतातलं युद्ध थांबवलं गेलं ना कौरवाकडे ना पांडवाकडे आणि बघता बघता तुम्ही जेव्हा बघितलं श्रीकृष्ण मग सारथी हो की कोणाचं भांडण होऊ दे घराणं तुटू नये हे करण्यासाठी सारथीचं काम केलं. त्याच्या सारथीप्रमाणे एकाला विकेटवर थांबावं लागेल, धावा करावा लागेल आणि 70 धावा जवळपास कशा करता येईल तशा लढवायला लागेल आणि ते खेळताना तुम्हाला निश्चितच असंख्य मैदाने गाजवणारा क्रिकेटपटू ज्याने बंधन 11 सारख्या संघात खेळला आणि असंख्य मोठमोठ्या स्पर्धा जिंकताना बघितलाय तमाम अनुभवाचा फायदा घेताना आपण बघत आहात. आता पंकज पाटील नावाचा खेळ या रुपेश भाऊ काय तुमच्याकडनं कामं बघायला मिळतात. बेटेगावची मंडळी ही आम्हाला बघायला मिळते. कसं विपुल नावाचं वादळ आम्ही पाहताना बघतात. सुंदर आयोजन त्यांच्याकडे देखील बघायला मिळतं. काय दर्जेदार स्पर्धा आणि एकंदरीत जर तुम्ही विचार केलात ना तर मॅन ऑफ द सिरीजच्या दावेदारामध्ये राकेश प्रभूचा नंबर लागू शकते. आतापर्यंत केलेली फलंदाजी, आतापर्यंत केलेली गोलंदाजी अप्रतिम. कालच्या दिवसात 26 चेंडू 76 धावा. आज देखील किती धावा काढल्या राकेश प्रभू यांनी? 33 धावाची खेळी बघायला मिळतात. काल मॅन ऑफ द मॅच ठरलं होतं दुसऱ्या सामन्यात. पहिल्या सामन्यात इलियासला आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच होताना आणि आता बघतात 3 गडी तंबूत परत येतात. फलका धाव संख्या 16 आणि पालन पाटील नावाचा टेंबोडा गावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे. या अनुभवाचा फायदा करून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढतील का हा प्रश्न बाकी निर्माण आहे. ओ रायझिंग डिलेवरी पडल्यानंतर थोडासा आपण लेदर क्रिकेटमध्ये म्हणतो ना काटा बदला म्हणजे अपकट गोलंदाजी म्हणतात. जेव्हा पेसर असतो मीडियम पेसर तेव्हा बरेचसे समालोचक म्हणतात की दिस इज स्पिन बॉलिंग, दिस इज नॉट स्पिन बॉलिंग. आपण स्टीव्ह वॉर पूर्वीच्या काळात पाहिलं असेल तर स्टीव्ह वॉर जी अशा पद्धतीची गोलंदाजी करायचा फक्त 2-4 बॉलचं रन पण त्याचा जो अपकट होता अप्रतिम. काय क्रिकेटर पाहिलं तो आयुष्यात येताना क्षमता आहे, खूप मोठी क्षमता आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू काय इकॉनॉमिकली बॉलिंग करतायत. वेगळ्या धाटणीचा चेंडू बघायला मिळाला. 2 चेंडू रायझिंग डिलेवरी टाकल्यानंतर बाकी चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप आणि रूम दिला नाही. खेळाडूच्या बॅटपासून खूप लांब ठेवला, मजबूर केलं शेवटच्या क्षणाला बाकी बॅटची ब्लेड खोलताना. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला जिथे निम्न क्षेत्ररक्षण केलं थ्रो केलं आणि बघता बघता एका धावाने धावसंख्या होती ती 17 धावा. 3 गडी तंबूत परतलेत. मोठी जबाबदारी मयूर आणि एका साईडला पंकज पाटीलच्या नावावरती. आस्किंग रेट वाढवायचंय, भागीदारी करायची आहे. 70 धावा चेसेबलच्या जवळ जाऊन तुम्हाला सामना जिंकण्याचं काम करायचं आहे. पण आतापर्यंत बघितलं तर बोलबाला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत या मॅचमध्ये बघायला मिळालं तर तुम्हाला पाहायला मिळतो MS तारापूर संघाकडनं. पुन्हा राकेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना राईट मूर्तीकडे मारा करता. समोर आहे तो मयूर. ओहो हो काय बॉलिंग बघायला मिळते. तुम्ही सफल झाला, तुम्हाला अजून चेंडू तुमच्या अंगावर टाकला आणि मग तुम्ही ब्लॉक झॉट खेळू शकत नाही आहे. आणि म्हणूनच तर मोठ्या दर्जाचा खेळाडू का मला मुंबई संघात निवड केली गेली. मुश्ताक अलीमध्ये ट्रॉफीमध्ये निवड होणे भल्याभल्यांचं काम होऊ शकत नाही. अशा पद्धती आपण 2020ची स्पर्धा बघतो ती मुश्ताक अली ट्रॉफी एक दिवसीय असते, ती विजय हजारे ट्रॉफी आणि 4 दिवसाची रणजी ट्रॉफी खेळत असतो. सेमी आणि फायनल ही बाकी 5 दिवसाची होऊ शकते. 37 संघ या तुम्हाला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना बघायला मिळतात. पुन्हा राकेश प्रभू नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. काय नजाकत बघायला मिळते आणि दिस इज अ वाईट बॉल. ऑफ स्टंपचा खूपच बाहेर गेला. पिचिंग ऑफ स्टंप आणि अजून देखील बाहेर निघाला गेला आणि इथे धावसंख्या वाईडच्या रूपात 1 ने वाढून होते ती म्हणजे 18 धावा. 70 धावा फलकावर लागल्या. 4 षटकापर्यंत राकेश प्रभू संत उभा. तदनंतर बाकी शेवटच्या 12 चेंडूमध्ये धुवाधार फलंदाजी केली आणि एक आक्रमण करण्यासाठी लढण्यासाठी 70 धावाची खेळ उभारली गेली. 70 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा राकेश प्रभू चेंडू टटवला. इथे झेल होईल का पायाच्या निमच्या हातामध्ये चेंडू जातो आणि गडी बाद. चौथ्या गडी तंबूत जातोय आणि बघितलं ना मोकाशी तर 3 गडी तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरमध्ये बाज होता पाहिले. इथे तुम्हाला बघितलं अक्षय आरेकरकडे 2 झेल गेले. तिथे आपण बघितलं तिसरा झेल देखील नीमकडे गेला. त्यानंतर बाकी कॉट बिहाइंड स्क्वेअर गेला. इलियास पठाने झेल घेतला तर 4 बाकी आउट झाले आणि आउट कसे झाले बॅट्समन पासून लांब चेंडू ठेवलेत. मिस शॉट झालाय, प्रॉपर चेंडू आले नाही आणि तिथे पकडला गेलाय. दॅट्स अ गुड बॉलिंग ट्रॅक. आपण विचार केलात तर खरोखर MS तारापूर संघाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. DJ
असंख्य मैदाने गाजवलीत, पण असंख्य मोठमोठे इंटरनॅशनल मैदानं किक बॉक्समध्ये गाजवलीत. एशियन चॅम्पियनचा खेळाडू, वर्ल्ड कपमध्ये जाणारा खेळाडू, आत्तापर्यंत त्याने 50 ते 65 लाखाचं पारितोषिक घेतलं. पण पूर्वीच्या काळामध्ये यूट्यूब नव्हतं, बऱ्याचशा लोकांना या खेळाविषयी माहिती नव्हती, म्हणून तो खेळाडू प्रकाश होता आला नाही. पण प्रसिद्धीपासून दूर राहणारा पण अप्रतिम काम त्याने केलं आहे. अंधेरीमध्ये तुम्ही गेलात, बँड्रामध्ये गेलात की आखाडे तुम्हाला बघायला मिळेल किक बॉक्सिंगचे, आणि त्याचे अनेक रेकॉर्ड आहेत. इंडोनेशियामध्ये गेला, जकार्ताला गेला, एशियन चॅम्पियनच्या मला वाटतं 6 ते 7 ट्रॉफ्या जिंकल्या. एशियन ट्रॉफीमध्ये गोल्ड मेडल 6 ते 7 घेतले. असा मोठा खेळाडू किक बॉक्सिंगचा. हल्ली आपल्या भागाला किक बॉक्सिंग आहेत, बऱ्याचशा मुली देखील खूप प्रगती करतात, पण या खेळाडूचं मनापासून कौतुक करावं असं वाटते. पण अजून देखील पाय जमिनीवर, आणि वंदे मातरम संघासाठी अशा वेळेस देखील चांगला धावा करताना आपण त्याला पाहिलं. ओहो हो, मी म्हटलं ना की क्षमता ह्याच्याकडे भरपूर बसलाय. जेव्हा जेव्हा वंदे मातरम संघ फसायचा, 12 चेंडू 28, 12 चेंडू 30 धावा विजयासाठी असायचा, तेव्हा हा बाकी येऊन फिनिशर करायचा. इथे बाकी अप्रतिम षटकार बघायला मिळतो. चेंडू मिडीला लेग स्टंपवर होता आणि त्याला पॅरल सुपर चेंडू जात असतो लेगच्या रिझनला, आणि 6 धावांची धावसंख्या होते ती 24 धावा. तर 3 षटकं संपली आणि 8च्या सरासरी धावसंख्या निघते 24. विजयासाठी तुम्हाला 70 धावा करायच्या आहेत. आणि जाऊया एकदा पुन्हा आमच्या DJ कडे, जे स्वतःपासून मनामध्ये खातायत, तोंडामध्ये भरतायत आणि बाकी गाणे ऐकवतात. चाळीस 18 चेंडू आणि 46 धावा. बघूया कोणत्या गोलंदाजाला वापरलं जाते. मला वाटतं पुन्हा हरिकेश नावाच्या गोलंदाजा बोलवलं जातं. 2 अप्रतिम असे गोलंदाज त्यांच्याकडे. एका साईडला लेफ्ट आर्म हरिकेश आणि दुसऱ्या साईडला विचार केला राकेश पवार. 2 षटकं टाकले. किती धावा दिल्या? 2 षटकं 18 धावा आणि 2 गडी बाद केलेत. अतिशय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आता बाकी क्षेत्ररक्षण बघितलं तर ऑन साईडला तुम्हाला लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते, ऑफ साईड आलं की लॉंग ऑफ बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हरला अक्षरला तुम्ही बघत आहात, शॉर्ट थर्डमॅन तुम्हाला बघायला मिळते, गली बघायला मिळते, शॉर्ट पॉईंट बघायला मिळते, आणि फाईन लेग ही देखील सर्कलच्या आत मोतीलाल. म्हणजे 4 खेळाडू जे सर्कलचे आहेत ते बिलकुल यष्टांच्या मागे असे उभे केलेत. पुन्हा हरिकेश लेफ्ट आर्मवर विकेट मारा. इथे बाकी चेंडू सरळ जातो ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंच वाईड घोषित करतात आणि या वाईड निश्चित धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती 25 धावा. एक दर्जेदार स्पर्धा आणि निश्चितच या विकेटचं जेवढं तुम्ही कौतुक कराल, काय विकेट बनतो. ज्या पद्धतीने एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये येण्याचं सर्जन असे असतात, तशा पद्धतीने ऑपरेशन कसं सक्सेसफुल करतात, तशा पद्धतीचं विकेट कुठे प्यायचे, कुठे फाटलाय, भरायची माती, भुसा टाकायचा, आणि वेल डन ऑर्गनायझेशन्स. इथे पुन्हा चेंडू टटवला, आउट ऑफ द पार्क जातो, सरळ सीमा पलीकडे 6 धावा, खणखणीत षटकार. मी म्हटलं होतं की ह्या खेळाडूकडे क्षमता आहे अप्रतिम क्रिकेट खेळण्याची. या 6 धावांची धावसंख्या होते 31. 31 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत. 70 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. MS तारापूर विरुद्ध आपण बघत आहात ती म्हणजे इथे बाकी झेल पकडला गेला, मोठा कॅच इथे सरळ हातामध्ये जातोय, फसवलं गेलं, चेंडूला फिरवलं गेलं आणि मागे ठेवला, आणि पुन्हा एकदा मोठा गडी तंबूत परततोय. कमबॅक केलाय. षटकार लागल्यानंतर वाटलं होतं की 2 चेंडूला आपण 2 षटकार पाहिले. अगोदरचा षटकार आपण पाहिला तो किशोर धोडीच्या बॅटमधून, नंतर आपण पाहिलं पंकज पालनच्या हातातून, आणि आता बाकी पुनश्च गडी बाद होते. कोणता खेळाडू तो पाहूया. आणि गडी बाद होतात ते म्हणजे 5वा गडी बाद होते. DJ मला बघूया कशा पद्धतीने एकविराईची ओढ लागते. असंख्य भक्त 4 महिन्यात पावसाळ्यामध्ये जात आहेत, आणि विशेषतः कोळी आग्रा लोकांच्या समाजाची देवता तुम्हाला म्हटलं पाहिजे ते बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऋषभ नावाचा फलंदाज बघायला मिळतो. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतो संघ तो म्हणजे मिथ एंटरप्राइजेस उर्वी 11. हा संघ अडचणीत सापडलाय. 5 गडी बाद झालेत आणि फलकावर धावसंख्या आहे ती 31. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हरिकेश. ऑफ साईड ऑफ स्टंप. पुन्हा चेंडू टाकला जातोय. पुन्हा इथे वाईट दिलं जात आहे. वाईटच्या रूपात धावसंख्या 1 वाढून 32 धावा या फलकावर लागल्या जात आहेत.
16 चेंडू आणि 38 धावा. पण जमेची बाजू असे की तुम्हाला विकेटवर थांबायचं. कोणता खेळाडू थांबत नाही. पालनच्या हातून एक मोठा षटकार बघितला, वाटलं की मोठी खेळी केली, पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या लॉंग ऑनला झेल देऊन बाद झाले. पुन्हा हरिकेश बॅकफुटला गेला आहे, चांगला कट केला आहे, कव्हरच्या रिजनला जातोय. 1 धाव 2 धाव अक्षय चेंडूच्या पाठीमागे जात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय आरेकर तुम्हाला बघायला मिळतं. दॅट्स अ गुड थ्रो. काय क्लास दर्जेदार खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आणि ह्यांची प्रॅक्टिस आहे ना खाजनामध्ये असते. आपण मुरबाला गेलात, एमसीचं समोर ग्राउंड आहे सोसायटीचं, तिकडे बाकी तुम्हाला मोठं मैदान बघायला मिळते. त्याच्यामध्ये जे फिल्डिंग दिस इज अ ॲथलीट खेळाडू ज्याला म्हटलं तुम्हाला बघायला मिळतो. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज म्हणून नेहमीच त्याचं नाव घेतलं जाते मुरब्या गावातून. अतिशय मोठी रोमांचभरी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा हरिकेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो हो, काय चेंडू टाकला गेलाय. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. यावेळेला बाकी त्याने भीमर टाकला, थोडासा फास्टर पण टाकला आणि फलंदाज चकमा खाला. फलंदाज चेंडू फिरवेल आणि हा भीमर अस्त्र जो असतोय आपण बघितलं ब्रिजेसकडनं नवलीच्या गोलंदाज, काय क्लास गोलंदाजी त्या दिवशी केलाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत हरिकेश नावाच्या खेळाडूला. ऑफ साइड ऑफ स्टंप इथे बाकी पुन्हा चेंडू जातो वाईड. खराब गोलंदाजी म्हणावा लागेल. धावसंख्या 1 ने वर धावसंख्या होती ती 35 धावा. अजून 35 धावाची आवश्यकता विजयासाठी हवी आहे. 14 चेंडू 35 धावा. काय क्लास गोलंदाजी केली. भागीदारी झाली नाही आणि 2 षटकाचा धावा होता त्या आल्या नाही. आणि मी तुम्हाला म्हणतो ना, मॅचवर तुम्हाला ज्याच्या पॉवर प्लेमध्ये विकेट बाद करा, आस्किंग रेट कमी करा, म्हणजे धावा देऊ नका, समोरचा संघ दबावात येतो. तशाच पद्धतीची गोलंदाजी करताना आपण MS ला पाहिलाय. इथे बघा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो पॉईंटच्या रिजनला. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. तिथून जर चेंडू निघाला तर वेगाने निघून जातो. गुड फील्ड पंकजला आपण बघत आहात. आणि अशा पद्धतीने षटकं संपले. 4 अजून एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो आहे. बरोबर 3 वाईट टाकले आतापर्यंत या षटकामध्ये. आमच्या डिजिटल स्कोररकडनं खूप क्विकनेस माहिती मिळते, कारण की अंपुराईज असायला पाहिजे आणि असंच असायला पाहिजे. डिजिटल स्कोरर म्हटलं की धावता जगाची भाषा, सूर्याच्या तेजाप्रमाणे पडायचं, वाऱ्याच्या वेगाने पडायचं, कारण तुम्ही जे टाकलं ते पटकन दिसलं जाते. 13 चेंडू 34 धावा. काय रंगतदार अवस्थेत मॅच बघायला मिळते. पण खऱ्या अर्थाने मी आज जो म्हणेल अक्कल हुशारीने कोण चालला असेल तर पोलार्ड नावाचा खेळाडू राकेश प्रभू शेवटच्या क्षणापर्यंत थांबला. पहिल्या चेंडूपासून खेळला, शेवटच्या चेंडूमध्ये बाद झाला आणि एक 70 धावाची उभारणी त्याच्याकडनं बघायला मिळाली. या षटकाला पुढचा किशन चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिड विकेटच्या रिजनला. इथे बाकी अक्षय आरेकरला आपण बघत आहात. दिस इज अ गुड फिल्डर आणि गुड थ्रो बघायला मिळते. इथे बाकी षटकं संपलीत. आता बाकी बघूया कशा पद्धतीने होते. आता बाकी धावसंख्या झाला ती 4 षटकानंतर 37. आता बाकी 12 चेंडू 33 धावा. 5 गडी हातामध्ये. कोण विजेता होऊ शकेल या सामन्याचा. पहिला संघ सेमीफायनल मध्ये जाताना कोण बघायला मिळेल. जाऊया उर्वी डीजेचं एक सुंदर गीत ऐकण्यासाठी. जिथे धावा तुम्हाला करायच्या आहेत. 12 चेंडू 33 धावा. मिथ एंटरप्राइजेस उर्वी 11 ला 12 चेंडू 33 धावाची आवश्यकता आहे. बघूया 12 चेंडू 33 धावा कशा करतात. किशोर धोडी नावाचं वादळ जिथपर्यंत मैदानात आहेत ना, तिथपर्यंत उमेद अभी भी जिंदा आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातो. वाईड धावा. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते 38. 38 धावा फलकावर लागल्या जातात. आमचे गुणलेखन आहेत आणि त्यांचं नाव आहे ते म्हणजे हिमांशु सिंग नावाचा आपण बघत आहात. हिमांशु सिंग नावाचा स्कोर तुम्हाला बघायला मिळतोय. लो फुटा चेंडू कव्हरच्या रिजनला जातोय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते.
आणि नो बॉल घोषित केला इथे. आणि बघता बघता चेंडू सरळ निघून जातो सीमा पलीकडे. पंच किती धावा आहेत घोषित करा. थांबा घोषित करा. पंच किती धावा आहेत सांगा. नो बॉल आहे आणि हा 6 धावा म्हणजे 7 धावा गेल्यात. यस 7 धावा गेल्यात. काय सामना फिरू शकेल का या एका बॉलने. 7 धावा झाल्यात. 4 ओव्हरथ्रोच्या 2 धावा त्या 6 आणि 1 नो बॉलची 7 धावा झाल्यात. फ्री हिट हवेत. आणि आता इक्वेशन सांगा काय. 12 चेंडू 32 आहे तिथपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. असंख्य सामने त्यांनी फिरवण्याची ताकद दाखवली. गुड बॉलिंग. इथे बाकी चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर पडल्यानंतर सरळ निघून जात आहे. काय दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत लढलेला हा सामना विवादाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडू फेडूचं युद्ध आपण बघत आहात. अनिश्चितता कशी असते आपण अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहिल्यात. 6 चेंडू 10 देखील डिफेंड झाल्यात. 10 चेंडू 14 नंतर 4 चेंडू 4 आणि तो सामना देखील 4 धावांनी जिंकलाय. अशा नाट्यमय पलटणे घेणारे सामने आपण या स्पर्धेत पाहिलेत. राकेश पगू बघा यष्ट्याला चिकटून उभे आहेत. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो किशोर धोडी. शिगावचा खेळाडू. किक बॉक्सिंगमध्ये अनेक विक्रम ज्याच्या नावावर लिहिले गेले. आशियन कंट्री वर्ल्ड कंट्रीच्या नावावरती लिहिले गेलेत. चेंडू टटवलाय. सरळ हवा जातो बघूया. आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. मी अगोदरच म्हटलं गेलं की जिथपर्यंत हा फलंदाज मैदानामध्ये आहे तिथपर्यंत जिंकण्याच्या आशा अजून देखील बघू शकतात. कारण जेव्हा जेव्हा आमच्या समालोचक सतत 12-13 वर्ष वंदे मातरम संघाला 18 चेंडू 51 धावा, 12 चेंडू 27 धावा, 13 चेंडू 26 धावा आणि सामने जिंकून देण्याचा पराक्रम या खेळाडूने केलाय. आणि तीच पराक्रमी इनिंग पुन्हा आपल्या घरच्या मैदानावर खेळताना हा खेळाडू बघायला 2 षटकार आपण त्याच्याकडनं पाहिलेत. आला राकेश प्रभूच्या विरुद्ध स्क्वेअर लेगला आणि आता सुमार चेंडू टाकला त्याचा षटकार उचलला गेला. आणि आता मॅचचे इक्वेशन आहे ते 19 धावाची अजून देखील आवश्यकता. काय दर्जेदार स्पर्धा. काय मॅच बघायला मिळते. कुठे टर्निंग मॅच झाली तेव्हा एका थ्रोने मॅचचं पूर्ण टर्न झालं गेलं. पण अजून देखील 19 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. पुन्हा अक्षय इथे बाकी पुन्हा चेंडू टटवला आहे. सरळ नीमच्या हातामध्ये जातो. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रो बरोबर येत नाहीये. आणि यात 2 धावांनी विचार केला धावसंख्या होते ती 53. 53 धावा फलकावर बघतात. अजून देखील 17 धावाची आवश्यकता. 70 धावा तुम्हाला विजयासाठी आहे. कशा पद्धतीची कलाटणी देण्याची. आणि का मला स्वप्नील भाऊ वंदे मातरम संघामध्ये खेळवत होते. का मी शेवटच्या स्लॉगावर लायचं. ज्या पद्धतीने साऊथ आफ्रिकेचा खराब फिनिशर आपण लान्स क्रुस्टनला पाहिलं तसा खराब फिनिशर इकडे तुम्हाला बघायला मिळतो. मिथ एंटरप्राइजेस उर्वी 11 संघाकडून खेळताना किशोर धोडी नावाचा शिगावचा हा धोडी समाजाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्षारेकर आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. पॅडलशिप खेळलेत आणि इकडे चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्याला माहिती आहे चेंडू उडणार. आपली बॉडी बघायला पाहिजेत. धाव संख्या 4 ने वाढून धाव संख्या होते ती 57. आता बाकी किती चेंडू आणि फक्त धावा आहेत 13 आणि चेंडू उरलेत ते 8 चेंडू 13 धावा. एका हाती सामना फिरवण्याची ताकद बघत आहात किशोर धोडीकडे. मी जेव्हा मैदानामध्ये आलं तेव्हा म्हटलं होतं की हा फलंदाजाकडे क्षमता आहे. कारण आम्ही अशाच वेळेस त्या फलंदाजाला आपली बॅट टळपताना मोक्याच्या क्षणी धावा काढताना या खुल्या असंख्य वेळा बघितल्या आहेत. आणि म्हणूनच तो वंदे मातरम संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापायचा तेव्हा फायनल जिंकून विजेतं काम मिळवायचा. तर असे खेळाडू त्यांच्याकडे 7व्या 8व्या 9व्या नंबरवर फलंदाजी करणार असायचे. आणि राकेश प्रभूंनी म्हटलं की तशा पद्धतीच्या मॅच व्हायला पाहिजेत. बरेच लोक म्हणतात की आपण तशा मॅच करायला पाहिजेत. आणि आम्ही देखील म्हणतो की तशा मॅच होऊन द्या आणि पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट लोकांना बघून द्या.
इथे कट केलाय कव्हरच्या रिजनला शॉर्ट ऑफ रेंज चेंडू खराब गोलंदाजी बघायला मिळते. इथे यशस्वी समाचार या गोलंदाजाकडनं तुम्हाला बघायला मिळाला. आणि धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होते ती 63 बघा 61. 3 षटकं आणि धावसंख्या किती हवी होती? बघा 12 चेंडूमध्ये 35 धावा असताना कसा सामना फिरवला जातोय. आता फक्त धावा हव्यात त्या 9. वन ऑफ बॅटिंग 31 धावा. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला किशोरकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात महागडं षटक हाताळलं. महागडं 12 चेंडू 33 धावाची गरज असताना इथे बाकी आक्रमकतेचं भंडार बघायला मिळते. जसे चेंडू मॅच ऑनला चौकार स्क्वेअर लेगला बाउंड्री त्यानंतर अप्रतिम असं तुम्ही कट शॉट बघितला. आता शॉट आपल्या चेंडूवर इथे बाकी चांगला चेंडू टाकला जातो. इथे बाकी षटक संपलंय आणि आता बघूया शेवटच्या षटकामध्ये धावा हव्यात त्या 9. 61 धावा झाल्यात. 9 धावाची आवश्यकता आणि खरोखर परफेक्ट टायमिंगच्या म्हणजे 1 मिनिट अगोदर तुम्ही 5 षटकं पूर्ण केलीत म्हणजे कोणत्याही प्रकारचा खेळाडू मध्ये येणार नाहीये. शेवटचा षटक 9 धावाची आवश्यकता. किशोर किती धावावर खेळतोय? 9 चेंडू आणि 29 धावाची आक्रमक खेळी किशोर धोडीकडनं आपण बघत आहात. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटचे आपण पाहिलेत आणि 9 चेंडू 29 धावावर खेळताना आपण किशोरला बघत आहात. ओके 3 षटकार पहिला राकेश प्रभूला घेतलाय. 6 चेंडू 9 धावा होतील का? इथे बाकीचा विचार केला. खूप महागडं षटक टाकलं ते म्हणजे अक्षय आरेकर यांच्याकडनं. आता बाकी तुम्हाला धावा बघायच्या आहेत. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 10 धावा डिपेंड करण्याचं काम कृपेश पाटील या गोलंदाजाने केला. तो गोलंदाज होता. निश्चित आजच्या दिवसात तुम्हाला इन मॅच बघायला मिळेल. काय गोलंदाजी हाताळली होती. नंतर देखील एक मॅच बघितली आपण धीरजने 6 चेंडू 14 धावा डिफेंड केल्या. खऱ्या अर्थाने 2 चेंडू 10 गेल्या होत्या पण 4 चेंडू 4 डिफेंड केल्या आणि तो सामना 4 धावांनी जिंकून दिला. ते दोन्ही गोलंदाज 65 बघितले तर अजून देखील 6 चेंडू 9 धावा डिफेंड होतील का? जिथपर्यंत मैदानामध्ये होतं ते सांगू शकत नाही. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जयेश मात्रे नावाचा गोलंदाज. यासाठी किशोर 40+ बघा 40+चा जलवा बघितला. पण विपुल भाऊ आम्ही एक मॅच अशी पाहिली 40+चे खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर आणि बाकीचे सर्व मध्ये. निरंजन भाऊ बसतात तुम्हाला सांगतील कोणकोणते खेळाडू होती कोणती टीम होती. 4 षटकात 37 होते. 2 षटकामध्ये 33 धावा असताना अप्रतिम फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. गुड बॅटर किशोरकडनं. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो 6 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. या गोलंदाजाने 6 चेंडू 12 धावा डिफेंड केल्याची मॅच आम्ही पाहिलाय. पण आता 6 चेंडू 9 करतील का? आणि समोर तुम्हाला फलंदाज बघायला मिळते तो ऋषभ नावाचा फलंदाज. काय मॅच बघायला मिळते. मी म्हटलं ना की इथे केव्हा कधी कलाट निघेल. मोठं मैदान आहे मोठं क्षेत्रफळ आहे आणि 2 षटकामध्ये मोठा गॅप तुम्हाला बघायला मिळतो आणि त्याचाच परिणाम इथे बाकी धावगती वाढत जाते. आता बाकी लेफ्ट ऑफ राऊंड विकेट मारा करतो जयेश. कट केलाय सरळ चेंडू निघून जातोय थर्डमॅनच्या रिजनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा खणखणीत चौकार आणि आता बाकी मॅच वर 5 चेंडू 5 धावा. जाऊया उर्वी डीजेच्या उत्कृष्ट संगीताकडे. चार चेंडू 4 देखील झालेला नाही आहेत आणि तो गोलंदाज होता धीरज नावाचा गोलंदाज. 5 चेंडू 5. पुन्हा एकदा षटकाला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. ऑफ्टनचा बाहेरचा चेंडू साकीर मुल्लाकडनं मिस फील्डिंग होते आणि चेंडू जातो. इथे बघूया सीमा पलीकडे 4 धावा आणि मॅच लेवल होते. काय बॅटिंग बघायला मिळालं. दोन्ही फलंदाजांना अभूतपूर्व फलंदाजी करताना आक्रमकतेचं धोरण रूपात केलं आणि बघता बघता प्रत्येक चेंडूवर आपल्यामध्ये असलेला दर्जा आपल्यामध्ये सिद्धता कामाला घेतलं गेलं. मिथ एंटरप्राइजेस उर्वी डीजे या संघामध्ये. आणि खरोखरच मी कौतुक करेल या धोडी साहेबांचं ज्यांनी सुंदर फलंदाजी केली. किशोर धोडी नावाचं वादळ फोफावताना बघितलं. अक्षयवर अटॅक केला आणि ते अटॅक असं होतं की कोणत्याही खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये झेल घेता आला नाही. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या चारू बाजूला करताना आपण पाहिलं.
इथे बाकी गडी बाद होते धावबादच्या रूपात. आता 3 चेंडू आणि 1 धावा. साकीर मुल्लाची ती कदाचित जर बाउंड्री सापडली थांबली असती तर मॅच वेगळी बघायला मिळाली असती, पण त्या अगोदर बाकी खराब गोलंदाजी झाली अक्षय आरेकर यांच्याकडनं. 12 चेंडू 33 धावा असताना आता बाकी चित्राला 3 चेंडू 1 धावाची आवश्यकता आणि नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. ओ प्रज्वल भाऊ नावाने प्रत्येकाला ओळखीचा असणारा प्रज्वल नावाचा फलंदाज बघायला ह्याच्याकडे क्षमता आहे. 3 चेंडू 1 धावा म्हणजे बघा एकेरी दुहेरी धावा करण्यामध्ये पटाईत असणारा हा खेळाडू आपण पाहिलाय. काय क्रिकेट रंगताना बघितलं. सकाळच्या सत्रामध्ये 4 षटकात धावा आल्या, पण ज्या पद्धतीने 5वं षटक त्यांच्यासाठी आलं MS साठी, तशाच पद्धतीचं 5वं षटक हे तुम्हाला मिथ एंटरप्राइजेस उर्वीजी डीजेसाठी देखील येताना पाहिलं. ज्या पहिले राकेश प्रभूंनी 5व्या षटकात धावा काढल्या निहाल पवारवरती, ते इथे आपण धावा करताना बघितलं तर म्हणजे अक्षय आरेकरवरती. मग दोन्ही संघांनी कलाटणी कुठे घेतली तर 5व्या षटकात धावाचा वेग तुम्हाला बघायला मिळाला. चला यानंतर दोन्ही संघ तयार राहायचे आहेत. नाणेफेक जिंकलाय हौशी नांदगाव. कुशल इनोन उनबाट आपण क्षेत्ररक्षणात त्वरित उतरायचं आहे. 12वा खेळाडू अनिर्वार्य आहे, कंपल्सरी 12वा खेळाडू हा आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये असायला पाहिजे आणि नावं माहिती असेल त्यालाच पाठवा. 3 चेंडू 1 धावा पुन्हा. ओ आणि अशा पद्धतीने सामना विजयी होऊन मिथ एंटरप्राइजेस उर्वी 11 फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो. या दोन्ही संघाने हस्तांतरण करा, प्लीज शेक हँड करा. जे नियम आहेत आपण घालवायचे नाही आहेत निश्चितच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किशोर धोडी आपण यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच सन्मानित केलंच जाईल. आणि खरोखरच अप्रतिम अशी फलंदाजी आज आमचे परम मित्र रुपेश भाऊ आम्हाला बेटेगावची सर्व मंडळी बघायला मिळते.